महाराज नवोदय निवासी गुरुकुलचे 5वी नवोदयचे व सर्व या ठिकाणी विद्यार्थी आलेले आहेत। आणि आज शिवाजी महाराज यांची जयंती निमित्त सर्वांना एकच सांगू इच्छितो की सर्व धर्म समभावाने शिवाजी महाराजांनी जे आपल्याला स्वराज्य निर्माण केले, त्यामध्येच आज आपण इथून पुढे सुद्धा 21व्या शतकामध्ये सर्व धर्म समभावाने आपले लोकशाही राज्य चालवलं पाहिजे। धन्यवाद। आमच्या सर्व विद्यार्थ्यांतर्फे व गजानन महाराज निवासी गुरुकुल तर्फे सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा। आज हिंदवी स्वराज्याचे संस्थापक महाराष्ट्राचं दैवत छत्रपती शिवरायांची 396वी जयंती जन्मोत्सव साजरा होत आहे। संपूर्ण भारतात महाराष्ट्रात आनंदोत्सवाची लाट उसळते आहे। छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण देशाचं दैवत आहे। महाराज राजकर्ते होते, परंतु महाराज हे विशेषण त्यांना का वापरलं गेलं त्याचं कारण असं, बाहेरच्या शत्रूला जिंकतो त्यांना राजा म्हणतात आणि आतल्या शत्रूला जिंकतो त्यांना महाराजा म्हणतात। बाहेरच्या शत्रूला जिंकायचं त्यांना शक्य होतं म्हणून ते राजे होते, पण आतले शत्रू जे माणसाच्या जीवनामध्ये असतात, काम, क्रोध, लोभ, मत्सर, दंभ आणि अहंकार, या विकारावर सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांनी मात केली होती। त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे कल्याणच्या सुभेदाराची सून मावळ्यांनी मेन्यात घालून छत्रपती शिवरायांच्या समोर आपल्या करता नजराणा आणला। असं ज्यावेळी म्हटले, मग काय नजराणा आहे, तुमच्या हाताने मेन्याचा पडदा सारा। ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी तो पडदा सारला, त्यावेळेस एक त्या सुभेदाराची सून त्याच्यामध्ये दिसून आली। महाराजांना फार खंत वाटली आणि मग महाराजांनी त्यावेळेस त्या सुभेदाराच्या सुनेकडे पाहिलं आणि तिला म्हटले, तुम्हाला घाबरायची काही गरज नाही। सध्या हे जे काही मावळे आहेत यांची चूक जरी झाली असतील, त्यांच्या वतीने मी आपली माफी मागतो। तुमच्या रूपामध्ये मी माझ्या जिजा मातेला पाहतो। हे छत्रपती शिवाजी महाराजाचं महाराज पण होतं। महाराज म्हणजे काय, बाहेरच्या शत्रूला जिंकतो त्यांना राजा म्हणतात आणि आतल्या शत्रूला जिंकतो त्यांना महाराजा म्हणतात। असे महाराज आमचे शूरवीर होते। महाराज जर नसते तर आज हे माझ्या डोक्यावर भगवा फेटा तुम्हाला दिसला नसता। हे माय माऊलीच्या कपाळावर हे सौभाग्यवतीचं लेणं आपल्याला दिसलं नसतं। म्हणजे इतकी संस्कृती रसातळाला गेली असती, पण छत्रपती शिवाजी महाराजांनी संस्कृतीचं जतन केलं। या महाराष्ट्राची संस्कृती जतन केली। 18 पगड जातीला सोबत घेऊन या छत्रपती शिवाजी महाराजांनी इथं रयतेचं राज्य केलं। अशा महाराजांना मानाचा मुजरा करतो आणि या छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने या महाराष्ट्राने चालावं असे संपूर्ण नवयुवकांना विनंती करतो। धन्यवाद। रामकृष्ण। यांच्या 396व्या जयंतीनिमित्त तमाम महाराष्ट्रातील सर्व जनतेस जयंतीच्या निमित्त शुभेच्छा। हे आपले ब्राह्मण गावचे गाडगे महाराज जे ग्राम स्वच्छता दूत आहेत, त्यांना सुद्धा या पावन क्षणी शुभेच्छा शिवाजी महाराज जयंती निमित्त। महाराजाची मान आणि सन्मानाची आहे आणि शिवाजी महाराजांनी सत्तेवर रायगड किल्ल्यावर हे करून आपलं जयंती साजरी करण्यात आली। महाराजांचा संदेश युवा पिढीला सर्वात चांगला म्हणजे गुण आणि त्यांच्या वागणुकीबद्दल सर्वांनी चांगले संदेश घ्यावे, पासून दूर राहावे, पुन्हा लबाडी हे आणि भ्रष्टाचार हे योग्य नाही करण्याचं हार्दिक शुभेच्छा। आज 19 फेब्रुवारी 2026 छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव सोहळा या निमित्ताने मी सर्व जनतेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो। शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त सर्व भारतीयांना लाख शुभेच्छा। शिवजन्मजयंती निमित्त सर्वांनी आनंदाने उत्साहाने साजरा करतात। परभणी जिल्ह्यातही मोठ्या आनंदाने उत्साहाने साजरे होतात, त्याबद्दल सर्वांना परत एकदा शुभेच्छा। आज 19 फेब्रुवारी जगात भारी 19 फेब्रुवारी हे ब्रीद घेऊन आज
19 फेब्रुवारी 2026 ची शिवजयंती साजरी करण्यासाठी आम्ही छत्रपती शिवरायांना या ठिकाणी मानाचा मुजरा केलेला आहे. छत्रपती शिवरायांनी 18 पगड जातीला सोबत घेऊन एक हिंदवी स्वराज्याची स्थापना करून या ठिकाणी आदर्श असा एकमेव जगातला नेता या ठिकाणी होण्याचा बहुमान मिळवलेला आहे. अशा छत्रपती शिवरायांना या ठिकाणी नतमस्तक होण्यासाठी आम्ही सर्व घरातील बच्चे कंपनीला घेऊन या ठिकाणी शिवरायांना मुजरा केलेला आहे. आणि आज शिवजयंती निमित्त या तमाम जगातील सर्व बंधू आणि भगिनींना या ठिकाणी मी हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद. फेब्रुवारी रोजी संपूर्ण जगभरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी होत आहे. त्या निमित्तानं मी माझ्यातर्फे आणि परिवाराच्या वतीने आणि राजर्षी शाहू महाविद्यालय यांच्या वतीने सर्व जनतेस शिवजयंतीच्या शुभेच्छा देतो. त्याचबरोबर त्यांच्या विचारांना अभिवादन करतो. आणि आजच्या दिनी आपण असा एक संकल्प करावा की शिवाजी महाराजांचे जो विचार आहे, समतावादी विचार आणि स्वराज्याची संकल्पना, ही संकल्पना घेऊन सर्वांनी त्या विचारावर चालण्याचा प्रयत्न करावा. आणि पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा.